बघू शकता महाराजांची मूर्ती आणि बघू शकता गंधक लावल्या ऋषालीने पण गंधक लावल्या. आणि कशी काय सर्व तर माहीत असणार. तर आज नवीन डे आणि नवीन ब्लॉग. तर आज चाललोय मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जे भिवंडीमध्ये मध्यंतरी स्थानिक झालंय. माझ्या बनवण्याने खूप दिवसापासून मी ट्रॅक करतोय की मी आणि ऋषाली जाऊ आणि भेटून येऊ आणि बघून येऊ. तर आम्ही बघून आल्यानंतर आमच्या सर्व फॅमिलीला पण आम्ही घेऊन जाणार आहेत. सो जिजू आता इथं रिपेअरिंग चालू आहे जे मम्मीने पाठवलेलं आहे. तर जिजू बोलतात की मला अजून ॲडव्हान्समध्ये अजून फास्ट कसं चालेल तसं ते जिजूने ओपन करून बघितलं. तर ताईने घेतलाय नवीन बेड जो काल रात्री आलाय 1 वाजता. म्हणजे एवढी सेटिंग आहे की रात्रीचे 1 वाजता पण बेड येतात आमच्या घरी. तर सेटिंग लावण्यामध्ये 1 नंबर आहे जिजू. सो आता हे घेतलेत आणि प्लस ताईने अजून एक वस्तू घेतली आहे जी की हे ताईने वॉशिंग मशीन पण घेतली आणि हे सुद्धा ताईने आत्ता बाय केलं. सो दिवाळी बोनस दिवाळी में कुछ तो सोने का कंपनी सोन्याचे बिस्किट दिले जिजूने ते विकून मल्टिपल वस्तू घेतलं नाही. आता निघूया कारण की खूप लेट झाले आणि टाइम पण झालेत 10:30 आणि ऋषाली तर पोहोचली असेल. तर जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला. आलं थोडं बाय बाय बाय. तर गाईस आत्ताच ऋषाली भेटली आम्हाला मागे बसली आणि आता निघालो आम्ही कल्याण रूटला जो आहे भिवंडी बायपास रूट. तुम्ही तुमच्या गाडीने याल ना तर तुम्ही मॅप टाकू शकता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी. तर तुम्हाला लोकेशन दिसेल. तर ऑलमोस्ट आम्हाला 43 किलोमीटर आहे आणि रोड पूर्ण खाली आहे. तर आहे भिवंडी बायपास रोड जो आता आम्ही चाललो आहे. तुम्हाला रोडवर गेल्यानंतर डायरेक्ट भेटतो मी कारण की ऊन पण आहे. लवकरात लवकर जाऊ तुम्हाला दाखवतो. चला बाय. आणि फायनली आम्ही आलो आहे आमच्या लोकेशनला. क्राऊड पण खूप आहे मस्त. कुठे इथं लावू बातम्यात लावतो. बंद करू का? आत्ताच आम्ही पोचलो आणि आमचा मागे तुम्ही बघू शकता महाराजांचा मंदिर आहे जो की शिवनेरी किल्ल्यासारखा आहे. आणि हा व्ह्यू आणि ऋषाली पण आहे. ऑलमोस्ट आम्हा लोकांना आहे ना लगभग पकडून घ्या ना 1 तास लागला आहे कल्याण स्टेशनपासून यायला. सो त्या साईडला ते आहे. तर तुम्ही झूम करून दाखवतो. तर मी आतमध्ये जाऊन तुम्हाला पूर्ण त्याचा एक्सपोर्ट करून दाखवलं मंदिर कसं आहे आणि कसं नाही. आणि खूप छान वाटते इकडे आल्यानंतर. वेगळीच एक एनर्जी आतमधून आली आहे. सो आतले पण आपल्याला शूट करायचं आहे. तर तोपर्यंत तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कारण की खूप आत आहे. आणि मी तुम्हाला एंडिंगला यायचं पूर्ण लोकेशन सांगेल की तुम्हाला कसं यायचं नाही कसं नाही ते. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आलंच बाय बाय. तर काही जस्ट आत्ता आम्ही पोचलो आहे. सो आता आम्ही आतमध्ये चाललो आहे आणि तुम्हाला आतमधला मी व्ह्यू दाखवणार आहे जो काय आणि काय नाही ते. खूप ट्रॅव्हलिंग करून आम्ही आलो आहे दोघं आणि मॅडम रेडी झालेत. आता आम्ही आतमध्ये चाललो आहे आणि इथूनच एकदम छान व्ह्यू वाटतो आहे. ऋषालीला काहीतरी बोलायचं पण ऑन कॅमेरा बोलायचं नाही. बोल ऋषाली व्यक्त हो. काय ठीक आहे थांबा मम्मी. हा व्ह्यू जो आहे किल्ला आणि फॅमिलीचा व्हिडिओ कॉल आला आहे. सो त्या लोकांना दाखवतो आहे की किल्ल्याचा पूर्ण व्ह्यू दाखव. चल ताई मी शूट करून तुला कॉल करतो आतून. पाऊस येणार आहे. आता चप्पल ठेवायची पण जागा आहे कारण की चप्पल घालून जाऊ शकत नाही. चप्पलीशिवाय वरती ठेव.
तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे, जे की इकडे आहे. ऑलमोस्ट 3 तास आम्ही ट्रॅव्हलिंग करून आलो की बघू. 3 तास यार, 1 तास माझ्या घरी आणि 2 तास इथे. तर हा आहे व्ह्यू. आज जाऊया ना. तर आता आम्ही आतमध्ये चाललोय, परत आत्ता जाऊया ना. तर आता आम्ही आतमध्ये चाललोय. तर आमच्या मागे जस्ट मंदिर आहे महाराजांचं. या प्रकारे त्यांनी स्ट्रक्चर केलंय. वर जाऊया का आपण, पहिला शूट करून घेऊया. असं जायचंय, तिथून बाहेर यायचं. कुठून जायचंय? असं आहे की असं आहे? असं आहे. आता मी आतमध्ये जातोय, सो तुम्हाला पूर्ण मी स्ट्रक्चर दाखवेल. तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये समजेल की इथे काय काय आहे. व्हिडिओ खूप लॉंग, जास्तच मोठा होऊन जाईल ना. कट 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 कट. तर आता आम्ही मंदिरामध्ये जाऊ. सो मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे करून घेऊया. चल इथून. तर आता मी मंदिरामध्ये चाललोय आणि हा आहे मंदिराचा पूर्ण स्ट्रक्चर. आवडे माझी मस्ती उडवते की मला बोलता नाही त्या म्हणून. तर आता महाराजांना आपण प्रत्यक्षपणे बघणार आहेत. सो महाराजांचा दर्शन झालेलं आहे. जस्ट आत्ताच आमचं दर्शन झालंय महाराजांच्या मंदिराचं इथून. तर आहे क्राऊड. चला आता आपण खाली जाऊ. जिजामातांची पण मूर्ती आहे इथे. इथं पाया पडत ना. आता मी वरती चाललोय. जस्ट आत्ताच आम्ही म्हणजे पूर्ण एक्सप्लोर केलंय आणि व्ह्यू बघा ना यार. मंदिर किती सुंदर दिसतंय यार. ऋषाली आहे आणि आम्ही इथे. सो आता आम्ही फिरू, फोटोज वगैरे क्लिक करू मस्तपैकी. चल जाऊया. नाईटचा व्ह्यू जास्त छान असेल असं वाटतं, कारण ते पण आता लाईट्स वगैरे. गाईस पूर्ण आम्ही फिरून तर झालोय. आता जस्ट फोटो वगैरे क्लिक करणार आहे आम्ही. आणि ऋषाली इथे आणि मंदिर पण इथे आणि खूप छान आहे. मॉर्निंगला तुम्ही लवकर याल ना तर तुमचं दर्शन खूप व्यवस्थित होईल. जास्त गर्दी नाही भेटणार, पण 2-12च्या दरम्यानमध्ये खूप म्हणजे खूप जास्त गर्दी वाढते इथे. आणि इथे तुम्ही गर्दी पण बघू शकता, भरपूर गर्दी वाढली. आणि हे बघा मंदिराच्या आतली गर्दी दाखवतो की खूप म्हणजे खूप जास्त गर्दी वाढली आहे. तुम्ही लवकर याल तर तुम्हाला दर्शन प्रॉपरली भेटेल. तुम्ही लेट याल तर नाही भेटणार. तर खूप छान प्रकारे मंदिर आहे. आम्ही पूर्ण मंदिर व्हिजिट केलं आणि खूप छान आहे. तुम्ही पण या, नक्की व्हिजिट करा.
12च्या नंतर खूप गर्दी वाटते, बरोबर ना? बरोबर. तर वृषाली वांगणीवरून आली आहे आणि मी गोरेगाववरून आलो आहे आणि हे लोकेशन आहे भिवंडीला. इथं पार्किंगची पण सुविधा आहे जे की फ्री आहे. फूड काउंटर सुद्धा आहे. फूड काउंटर सुद्धा आहे आणि पाणी वगैरेची पण सोय आहे इथं भरपूरपैकी. नसेल तर वरतून पाणी येतच आहे. पाऊस तर येतोच आहे. हा छान तसा. तर आमच्या मागे जस्ट मंदिर आहे आणि लुक इट दिस, किती छान वाटतंय मंदिर ना, बरोबर वृषाली? शांतपणाने. पूर्ण किल्ला तुम्ही पाहिला असेल, म्हणजे मंदिरच आहे तर खूप छान आहे. तुम्ही या, नक्की या. खूप काही तुम्हाला बघायला भेटेल आणि खूप काही शिकायला सुद्धा भेटेल. म्हणजे महाराजांचं स्टार्टिंगपासूनचं एंडिंगपर्यंत जो इतिहास आहे त्यांनी इथं दर्शवलं आहे आणि प्लस महाराजांची जी मूर्ती आहे ना ती तर खूप म्हणजे खूप छान आहे. आणि मंदिर बघू शकता तुम्ही की हां ते माहिती आहे, ते घेतलेलं आहे मगाशी ते. तर इथे ना महाराजांचं स्टॅच्यू क्रिएट केलं आहे जे की इतिहास आहे ना ते दाखवलं आहे. आमचं ट्रान्झॅक्शन पण आहे. लुक ॲट दिस. आणि इथं स्ट्रक्चर पण मस्त केलं. तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. मागे महाराजांचा गाईज मी आता गंधक लावतो. बघू शकता गंधक लावलाय ऋषालीने पण गंधक लावलाय आणि आम्ही सुद्धा लावलाय. आता एक फोटो काढू ना गंधकमध्ये. आता मी फोटो काढून घेणार आहे. आतमध्ये जाऊया. आम्ही फोटो वगैरे काढून घेऊ मस्तपैकी. बघू आता जस्ट आमचा सर्व फोटोज व्हिडिओ शूट झालेला आहे आणि हा जो चंद्रकोर लावला आहे आम्ही तो नक्की सांगा की कसा वाटते करून. आणि तुम्हाला लुक ॲट दिस, सी, खूप छान वाटतंय. आता उन्हामध्ये बसलो आहे आम्ही. आता काहीतरी जेवून घेऊ, खाऊन घेऊ, कारण की भूक लागली आहे. सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे. आता असं फिरून घेऊ. चल 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 आता भूक लागली. आता काहीतरी खाऊन घेऊ आम्ही, कारण की भूक तर भरपूर लागली. सकाळपासून शूटच चालू आहे आमच्या लोकांचा. आता काहीतरी खाऊन घेऊ आणि नंतरला निघू. लाईक आज आम्ही 2-2 ठिकाणी ॲक्टिव्हिटी करणार आहेत. कल्याणला बोटिंग राईडसाठी पण आम्ही जाणार आहे करून. तर आपण तिकडे पण जाऊया आणि लेट्स सी. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा अँड लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि प्लस अजून एक तुम्हाला मी ॲक्टिव्हिटी दाखवतो जे की इथे महाराजांचे म्हणजे शस्त्र होते ना ते सर्व ठेवले. सो म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये जे शस्त्र होते ना ते दुश्मनांना युद्ध करण्यासाठी जे शस्त्र वापरायचे ते. वजन 700 ग्राम म्हणजे ऑलमोस्ट 2-2, 3-3, 4-4 किलोचे शस्त्र होते आणि ते उचलून ते युद्धाला जायचे. पहिल्याच्या लोकांना सल्यूट यार. खतरनाक होते की पहिल्याचे लोक. राजांबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे. राजे आहेत यार. पावसाने सकाळी आमचा मूड ऑफ केलेला. सो आता पाऊस गेला आणि मस्तपैकी थंड वातावरण झाले. तो बघू. हे आहे सर्व शस्त्र आणि हे धनुष्यबाण जे पहिल्याच्या टायमाला युद्धाच्या टायमाला हे सर्व वापरायचे.
आणि जेव्हा शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले होते सो तेव्हा त्यांनी हे घातलेलं. जेव्हा अफजल खानाने त्यांच्या पाठीमागे वार केला होता सो त्यांनी रक्षण केलं होतं. आणि हा भालांचा सर्व प्रकार आहे. तो पहिल्याचे जे कारागीर होते आणि पहिल्याचे जे सामग्री होती ते खूप म्हणजे खूप जड असायचे. प्लस त्यांचं 2-2 किलोचे ते फक्त युद्धासाठी ते सामग्री वापरायचे. आम्ही आलो आहे कशासाठी आणि ज्या कंटिन्यू चालले शूट सो आम्हाला 2 चॅनलसाठी भेटतात. एक तर आम्ही यूट्यूबला टाकणार आहे, सेकंड आम्ही आमच्या इंस्टाग्रामला शॉर्ट्सला टाकणार आहे. सो खूप छान आहे मंदिर बघायला गेलं तर. आणि मेन म्हणजे खूप आत आहे. तुम्ही पर्सनल व्हेकलनीच येऊ शकता. ट्रान्सपोर्ट तुम्हाला काहीच नाही इथे. तुम्ही म्हणजे ऑलमोस्ट पर्सनल व्हेकलनीच या आणि तुम्ही इथं व्हिजिट करा. खूप सुंदर आहे. महाराजांची जी मूर्ती आहे ना यार, म्हणजे असं बघून ना अक्षरशः वाटत होते की यार काय त्यांचं त्या टायमाचा लूक होता आणि काय रुतबा होता यार. महाराज झालं दमलोय आम्ही, खूप थकून गेलोय आणि खूप फिरण्यासारखं आहे. बघा मागे महाराजांची मूर्ती आहे आणि आम्ही इथे बसलो. असं हा टिक्का कसा वाटतो नक्की सांगा. ही ऋषालीने कोणाचं बघितलेलं कुठून बघितलेलं मला घेऊन गेली आणि हा जो चंद्रकोर म्हणतात त्याला तो त्याने ते लावलेलं आणि खूप छान वाटतंय बघायला गेलं तर. तुम्हाला मी दाखवतो की मागे काय व्ह्यू आहे. आता आम्ही निघालो इथून. खूप छान वाटलं. क्राऊड पण आलेली, पण मध्यंतरी सकाळ क्राऊड नव्हती, 12च्या नंतर क्राऊड आली. तर ऋषाली चालली आहे गाडी घ्यायला आणि मी चाललो तिच्या मागोमाग. आता ती गाडी चालवणार असं तिचं प्लॅनिंग चाललं आहे. बघू ती चालवता आम्ही कुठं काय कुठला खान, तो अरबाज खान नाही, सॉरी कोण होता तो काय माहीत नाही, विसरलो आहे मी. सो पाहू द्या. आमचा टिक्का खूप छान वाटतोय. स्वतः गाडी काढू आणि पहिला निघू आणि काहीतरी खाऊन घेऊ, कारण की भूक तर खूप जोराची लागली आहे. बरोबर ना, भूक लागली आहे ना. राईट साईडच्या हाताला आत्ताच आमचं झालंय सर्व ऑल एक्सप्लोअर करून. आतिश बघा कसा चाललाय मला बिचारीला चालवत. आणि इथे पार्किंगला लावलेलं ना तर जरा सेफ, कारण हे कोणीतरी असं दगड यार एक मारलंय. इश्यू झालाय की इथे ना म्हणजे माकडं वगैरे खूप जास्त होते. सो काय माहिती कोणीतरी माकडाने उंगल्यागिरी केलं आणि माझं एकट्याचेच नाही 2 ते 3 जणांच्या गाडींचे असं झालंय की माकडं येऊन म्हणजे काही कोणी काय केलं आयडिया नाही, पण डॅमेज झालं. तो एक थोडा मूड ऑफ झालाय. तर परत काहीतरी खाऊन घेऊ. चांगली असते पण ठीक आहे चला. तर व्हिडिओ तुम्हाला मी एंड थोड्या वेळाने करतो. तर मला काहीतरी खाऊन घेऊ, कारण की जेवलं नाही तर मला डोकं काम नाही करणार आणि जेवलं नाही तर मला चांगलं खूप जास्त चिडचिडपणा होते. तर मला जेवून घेऊ आणि नंतरला भेटू. बाय. हे बघा किती भारी वाटतं. आम्हाला काहीतरी युनिक बघायला भेटलंय. या साईडला अजून बघायला भेटतं छान छान. जस्ट आता आम्ही जेवायला बसलोय. खूप भूक लागली म्हणजे खूप. आणि ऋषाली ऑर्डर करते. आता बघू काय ऑर्डर करू आणि काहीतरी खाऊन घेऊ, कारण की इतकी भूक लागली आहे ना. आणि बाहेर खूप म्हणजे खूप गर्मी तर नाही आहे, थंड वातावरण आहे मस्तपैकी. बस यहाँ पे स्पेशल क्या है? स्पेशल चिकन मच्छी मटन काय थाली में है? दाल खिचड़ी वेज पागल है इसका. ठीक है हम देख लेते हैं. आता बघू काहीतरी चिकन वगैरे बघ ना. चिकन मध्ये ट्राय कर. मी अशा पार्टनरला सिलेक्ट केलं ना माझ्या आयुष्यामध्ये. तिला माहिती आहे की मला भूक लागल्यानंतर मी चिडचिडेपणा करतो, तर तिने लवकर येऊन ऑर्डर लगेच पहिला तिने दिली पाहिजे. फालतूमध्ये टाइमपास करत असले. काय खाणार नाही आवडलं तर काय खाणार. एक काम कर, बटर चिकन घे आणि चिकनचं काहीतरी घे ग्रेव्ही आणि चपाती घे आणि राईस घे. झालं. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. 10 वेळा तिला मला समजावं लागतं. भाऊ काहीतरी हिला 2-3 टिंब देतो आणि पहिला ऑर्डर करायला लावतो. केलं चिकन मसाला, जे की ऋषाली मॅडमने
ऑर्डर केले, प्लस 4 रोटी आणि एक थंड पाण्याची बॉटल पहिला पिऊन घेऊ आणि इथून डायरेक्ट आम्ही जाणार आहे तो वांगणीला. कारण की माझ्या सासूने आज मला जेवायला बोलवले. बघू आज काय 5 पक्वान बनवतात जेवणासाठी. आमंत्रण तर आले मला, पत्र आले की यावे करून. आता घरी जाऊन बघूया की 5 पक्वान भेटतंय की फक्त सुक्का भात आणि दही भेटतंय. आयशी बद्दल बोलल्यानंतर पोरीच्या नाकाला राग बघा किती येणारच बाई, घरवाले लोक कोण. तर व्हिडिओ करतात. आमचं जेवण आलंय. मस्त चिकन मसाला जे की ऋषालीने ऑर्डर केली आहे. खूप तेवढी लागली ना तर पहिला खायचा ट्राय कर. रोटी आहे तर बघू ट्राय करून. कल्याणच्या ठिकाणी आम्ही आलो. सो स्मेल तर चांगली आली. स्मेल तर खूप छान आले. आता फक्त ट्राय करून बघायचं आहे की कसं आहे. बोरिंग पसंतला माझ्या आयुष्यात नाही. चांगलं आहे ना, कोणतरी असायला पाहिजे. आता मी ट्राय करून बघतो आणि मी तुम्हाला रिव्ह्यू देतो. आमचं जेवण झालंय. तर आता आहे ना मस्तपैकी जाऊ उठला घरी आणि लेट तर भरपूर झालंय. तर या बाईचं का अजून जेवण टाइमवर झालं नाही. माझं जेवण होऊन मस्तपैकी मी रेडी आहे ना, तर झोप आली आहे. आय मिस यू ताई, मम्मी, पप्पा, अल्पिता, जिजू आणि देवांश फेवांश. तर आपण नक्की जाऊ, पण जानेवारीमध्ये 28 तारखेला जिजूंचा काहीतरी मोठा सरप्राईज आहे. तर त्याच्याने आम्ही लोक ह्या डेस्टिनेशनला नक्की जाणार आहे. तर चला आता आपण निघूया, लवकरात लवकर जाऊया घरी. ऋषालीचा किती बाजार